उमेद आयच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण याआधी एक योजना बघितली होती, म्हणजे आपण योजनांची एक सीरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिली योजना आपण बघितली होती बेटी बचाओ बेटी पढाओ. तर त्या अंतर्गत एक दुसरी योजना तेव्हाच लॉन्च केली गेली होती, सुकन्या समृद्धी योजना. तर आज आपण सुकन्या समृद्धी योजनेचे सगळे डिटेल्स बघू, की ज्या पद्धतीने आपल्याला काय होतील तर क्वेश्चन टॅकल करता येतील. तर सुकन्या समृद्धी योजना. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपण काय पाहिलं होतं, की बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये काय केलेलं आहे, की अवेअरनेस क्रिएट केलेला आहे, की मुलींना शिक्षण द्या, मुलींचा जन्म होऊ द्या, स्त्री भ्रूण हत्या थांबवा वगैरे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी वगैरे असे बरेच सारे अवेअरनेस वेगवेगळे असे मेथड्स वगैरे यूज केले, ज्याने जनजागृती करता येईल. बरोबर आहे. पण फक्त लोकांना सांगून चालेल का, की जनजागृती करून चालेल का, की ह्या असं आहे तसं आहे आणि मग तुम्ही असं असं काम करा. आपल्याला त्यांना काहीतरी गोष्टी प्रोव्हाईड कराव्या लागतील ना, जेणेकरून त्याचा फायदा घेऊन ते मग त्यांच्या मुलींच्या दृष्टीने काहीतरी चांगला विचार करतील, शिक्षण देतील किंवा लग्नासाठी मग थोडं हे करतील, घाई नाही करणार, की मुलींचं लग्न लवकर होऊ दे म्हणून. बरोबर आहे ना? तर आज आपल्याला काय बघायचं आहे, सुकन्या समृद्धी योजना. आता बघा, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने, इथं लक्षात घ्या परत, केंद्र सरकारने लॉन्च केलेली किंवा केंद्र सरकारच्या अंडर कोणती योजना येते, ही सुकन्या समृद्धी योजना. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत काय केलेली आहे, ही परत ही एक दुसरी योजना तिथे लॉन्च केलेली आहे. परत याची डेट सेम आहे, 22 जानेवारी 2015. सेम कुठली डेट होती ही? बेटी बचाओ बेटी पढाओची जी डेट आहे तीच आहे कुठली ही? 22 जानेवारी 2015. परत सेम पानिपतमधून वगैरे तिथूनच लॉन्च करण्यात आली होती. या योजनेचा जो प्रमुख उद्देश आहे किंवा जो मुख्य उद्देश आहे तो कोणता आहे? मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील विवाहासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे. म्हणजे आपण लोकांना सांगितलं, की ठीक आहे, मुलींना जन्म होऊ द्या किंवा मग मुलगा-मुलगी समान आहे किंवा मग त्यांना एज्युकेशन द्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितले. पण त्यांना त्यांच्या सेव्हिंगसाठी किंवा मुलीच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी अमाउंट, काहीतरी गोष्टी एखादा जो पालक असणार आहे, त्याला ते सेव्ह करता येत नसतील, तर मग पुढे जाऊन तो इतकं मोठं त्यांचं डिसिजन घेणार आहे, की ठीक आहे, नाही आम्ही शिकवू तिला, मास्टर करू आणि हे करू. नाही घेणार आहे. जेव्हा हातात काहीतरी पैसे असतील तेव्हाच ह्या अशा गोष्टीला आपण म्हणजे प्रोत्साहन करू शकतो. बरोबर आहे ना? तर मग इथे काय केलेलं आहे, सुकन्या समृद्धी योजना काय करते? मुख्य उद्देश काय आहे, की मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या भविष्यातील होणाऱ्या विवाहासाठी काहीतरी अमाउंट जो पालक आपल्या पद्धतीने सेव्ह करून ठेवू शकतो, की तिच्या भविष्यामध्ये आपल्याला ते वापरता येतील म्हणून. तर ही सुकन्या समृद्धी योजना ही गोष्ट काय करते? प्रोव्हाईड करते. आता बघा, योजनेची सुरुवात कुठे झालेली आहे? कुठून म्हणजे सुरुवात, डेट लक्षातच ठेवावी लागेल तुम्हाला. काय आहे, 22 जानेवारी 2015. अभियान कुठल्या अभियानाअंतर्गत केलेली आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या अभियानाअंतर्गतच ही काय केलेली आहे, ही योजना सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. उद्देश मुलींचे भविष्य सुरक्षित करणे, बचतीला प्रोत्साहन देणे. समजतंय का? बचत केली जाते. आता ही बचत कशासाठी? की मुलींना भविष्यामध्ये वापरता येईल. मग तिचं शिक्षण असेल, तिचं लग्न असेल किंवा तिच्या भविष्यासाठी, ठीक आहे, तिचा वेगवेगळे तिची ग्रोथ म्हणा किंवा काय म्हणू शकतो, तिचं एम्पॉवरमेंट म्हणा, मुलींचा हित, मुलींना समोर लक्षात ठेवून काय केलेलं आहे, तर हे बचतीला काय दिलेलं आहे, तर प्रोत्साहन दिलेलं आहे. बरोबर आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. हा उद्देश सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. आता पात्रता काय आहे, की आज आज मी पण मुलगी आहे, बरोबर आहे? तर असं आहे का, की माझ्या ह्याच्या मुलींच्यासाठी आता हे बचत खातं बनवलं तिच्या लग्नासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी, असं होणार आहे का? नाही. म्हणजे कधीही उठून कोणीही येऊन हे योजना म्हणजे याच्यामध्ये याचा लाभ घेऊ शकता असं नाहीये. हे कोणासाठी आहे फक्त बघा, 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने हे खाते उघडता येते. बरोबर आहे ना? म्हणजे अगदीच खूप जास्त वय झालेलं आहे, 2-3 वर्षामध्ये लग्न होणार आहे आणि आम्ही काहीतरी खातं उघडून ते पैसे सेव्ह करून ठेवतो मुलीच्या नावाने, असं नाही होत. हे आधीच करावं लागतं. 10 वर्षा आधीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी काय केलं जातं, हे खातं उघडण्यासाठी म्हणजे त्या पात्र आहेत. बरोबर आहे? 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुली. लॉन्च कधी झालेली आहे? 22 जानेवारी 2015. म्हणजे जेव्हा लॉन्च झालेली आहे, ती लॉन्च झाल्यानंतर सुद्धा म्हणजे समजा एखाद्या मुलीचं वय म्हणजे ती लॉन्च करण्याआधी तिचं 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सध्या ती 11व्या वर्षामध्ये आहे, तर तेव्हा सुद्धा ते सुद्धा काय आहेत? पात्र आहेत. ठीक आहे? बघा पुढे. हे तरीही 10 वर्ष आणि त्यापेक्षा कमी, हे जास्त लक्षात घ्या.
पुढे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. बँक असेल कोणतीही किंवा मग पोस्ट ऑफिस असेल त्या अंतर्गत आपल्याला ते खातं त्या मुलीच्या नावाने उघडता येईल. आता खाते पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात. त्या मुलीचे पालक किंवा जे पण कायदेशीर पालक असणार आहेत, जे तिचे गार्डियन वगैरे असं आपण कन्सिडर करू शकतो, ते काय करू शकतात, त्या मुलीच्या नावाने हे खाते उघडू शकतात. जेव्हा पण खातं उघडणार आहे, तेव्हा तिचं बर्थ सर्टिफिकेट तिथे कंपल्सरी असणार आहे. बऱ्यापैकी बर्थ सर्टिफिकेट शिवाय मग हे खातं ओपन नाही करता येऊ शकणार आहे. त्याच्यानंतर बघा, सामान्यतः एका मुलीसाठी एकच खाते. असं नाहीये की एक मुलगी आहे आणि वेगवेगळ्या बँकमध्ये किंवा इकडे-तिकडे असं 2-3 खाते झालेले आहेत, नाही. एका मुलीसाठी एकच खाते उघडता येते. पुढे बघा काय आहे. हां, आता हे सांगण्याआधी थोडं एक गोष्ट लक्षात घ्या. एका मुलीसाठी एक खाते तर आहेच. पण एक मिनिमम समजा एखादी फॅमिली आहे आणि त्यांना 2 मुली आहेत. तर 2 मुलींच्यासाठी ते खाते उघडू शकतात. 3 मुली असतील तर मग नाही. एक मिनिमम 2 मुलींच्यासाठी हे खाते उघडता येतं. अजून एक ह्याच्यामध्ये ॲडिशन आपल्याला कोणती गोष्ट करता येईल, की समजा एक मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस त्यांना जुळे झालेले आहेत. जुळ्या 2 मुली झालेल्या आहेत. तर मग या केसमध्ये त्या दोन्ही जुळ्या मुलींच्या नावाने आपल्याला खातं उघडता येऊ शकतं. त्यानंतर बघा ठेव रक्कम किती असू शकते इथं? किमान म्हणजे मिनिमम आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत किंवा मिनिमम अकाउंट ओपन करताना आपल्याला किती म्हणजे रक्कम ठेवावी लागेल तिथे 250 आणि जास्तीत जास्त कमाल वार्षिक ठेव किती आहे तर 1.5 लाखापर्यंत आपण काय करू शकतो त्या मुलीच्या नावाने आपण तिथे सुरुवात करू शकतो वार्षिक एका वर्षामध्ये ठेवण्यासाठी. आता हे कधी 2018 नंतर काय झालेलं आहे ही 250 मिनिमम ठेव रक्कम करण्यात आलेली आहे. पण 2018च्या आधी काय होतं, की मिनिमम आपल्याला 1000 पासूनच सुरुवात करावी लागायची. 2018 नंतर काय केलेलं आहे 250 एक मिनिमम ठेव रक्कम वार्षिक ठेव रक्कम जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मॅक्सिमम किती आहे? कमाल वार्षिक ठेव किती आहे? तर 1.5 लाखापर्यंत आहे. ओके. आर्थिक वर्षात एक किंवा अनेक हप्त्यांमध्ये म्हणजे पूर्ण आर्थिक जे फायनान्शियल इयर असतं त्या इयरमध्ये काय करू शकतो आर्थिक वर्षात आपण एकदा किंवा दोनदा असं अनेक वेळेस आपण काय करू शकतो मग ही रक्कम त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. हे एक लक्षात घ्या इथे 2018च्या आधी 1000 होते. 2018 नंतर इथे मिनिमम किती आहे तर 250 आहे आणि मॅक्सिमम किती आहे तर 1.5 लाखाच्या आसपास आहे. ओके. आता खात्याची मुदत बघा. खात्याची मुदत हे करण्याआधी आठवा मला काय सांगितलं होतं मी, की सुरुवात कुठून होणार आहे? एकतर 10 वर्षाची मुलगी किंवा मग तिच्या आधीचं वय. 10 वर्षाच्या आधी कमी असणारे वय मुलींचं आपण काय करू शकतो? खाते उघडू शकतो. खात्याची मुदत बघा, खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी परिपक्व म्हणजे जे मॅच्युरिटी होणार आहे, हे जे खातं परिपक्व होणार आहे ते कधी होणार आहे 21 वर्षांनी म्हणजे मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर असं म्हणू शकता. ठीक आहे 21 वर्षांनी ती परिपक्व होते. परिपक्वतेनंतर संपूर्ण रक्कम इथे बघा इथे हायलाइट करा संपूर्ण रक्कम व्याजासह मिळते. आता हे जे पण आपण सांगतो की हा मुलींच्या नावाने बचत सुरू करा, मुलींच्या नावाने पैसे हे करा, काहीतरी आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे. बरोबर आहे ना? तर आता इथे व्याजाची रक्कम कशी असते? जास्त असते. म्हणूनच मग ह्या गोष्टीला म्हणजे लोक जास्त सपोर्ट वगैरे करू शकणार आहेत. बघा परिपक्वतेनंतर संपूर्ण रक्कम म्हणजे 21 वर्षाची झाली मुलगी, तिच्यानंतर संपूर्ण रक्कम मिळणार आहे आणि व्याजासह मिळणार आहे. त्याच्यानंतर एक इथे हायलाइट करा की हां, व्याजासह मिळते आणि असेल पुढे मी सांगते. बघा तोपर्यंत इथे बघा इथे पैसे काढण्याची जी सुविधा आहे. एकतर काय 21 वर्षानंतर तर आपल्याला संपूर्ण पैसे मिळणारच आहेत. पण मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर अर्धे पैसे 50% ही जी रक्कम आहे ती तिच्या शिक्षणासाठी काढता येते. लक्षात येत आहे? बघा 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर आपल्याला सगळी रक्कम तर मिळणारच आहे. व्याजासह मिळणार आहे. पण मुलगी समजा जर 18 वर्षाची झालीये आणि मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी आपल्याला काहीतरी रक्कम लागणार आहे, तर आपण त्या अकाउंटमध्ये जेवढे पण पैसे जमा केलेले आहेत, त्यातली 50% रक्कम आपण कशासाठी काढू शकतो? तिच्या शिक्षणासाठी काढू शकतो. परत मुलीचे लग्न आता इथं मुलीचे 18 वर्षानंतर लग्न झाल्यास आता प्रत्येक जण आहे का की बाबा हा 21 वर्षापर्यंतच थांबू वगैरे नाही. एखाद्या वेळेस जर समजा असं झालं की 18 वर्षानंतर मुलीचं लग्न होतंय. मग तर त्या केसमध्ये संपूर्ण रक्कम मिळू शकते. पण कधी लग्न फक्त शिक्षण असेल तर 50%च. बघा लक्षात घ्या. 21 वर्ष झाल्यानंतर तर सगळी रक्कम आपल्याला मिळणार आहे. पण 18 वर्षाची जेव्हा मुलगी होते, जर शिक्षण असेल, शिक्षणासाठी असेल तर 50%च रक्कम मिळेल.
आणि जर शिक्षण नाहीये, लग्न आहे 18 वर्षानंतर, तर संपूर्ण रक्कम मिळू शकते. हं. त्यानंतर बघा, इथे काय सांगितलेलं आहे, की व्याजदर जेव्हा ही स्कीम लॉन्च केली होती किंवा जेव्हा ही स्कीम आली होती, त्यावेळी 2015-16 च्या वेळेस इथं 2015-16 च्या दरम्यान काय होतं, 9.1% एवढा काय होता, व्याजदर होता. तर गव्हर्नमेंट काय करत असते, सरकार काय करत असतं, की प्रत्येक वर्षामध्ये वगैरे ही व्याजाची रक्कम काय करत असते, बदलत असते. बरोबर आहे ना? तर आता इथे बघा 2023-24 ला हा जो नंबर दिलेला आहे, ती किती आहे? 8%. की अगदीच काय तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये किती व्याज दर आहे किंवा हे विचारलं नाही जाणार आहे. फक्त एक लक्षात घ्या, सुरुवात करताना किती होते. हे एक लक्षात घ्या. ठीक आहे? त्याच्यानंतर बघा कर सवलत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जे मी मगाशी सांगत होते. मगाशी सांगता थांबले तो हाच मुद्दा आहे. कर सवलत. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. म्हणजे जेवढी पण अमाउंट आपल्याकडे मिळणार आहे, त्याचा आपल्याला कर भरावा नाही लागणार किंवा याच्यासाठी कुठलाही टॅक्स भरावा नाही लागणार आहे. ठीक आहे? मिळणारे व्याज आणि परिपक्वतेनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त असते. हे हायलाइट करा इथे, हे लक्षात घ्या. कुठलाही कर इथे लागला जाणार नाहीये, कुठलाही टॅक्स आपल्याला भरावा नाही लागणार आहे. आता आता बेसिक आपण सर्व गोष्टी बघितल्या. बाबा लॉन्च कुठून झाली, त्याची डेट काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता, हे सर्व गोष्टी बघितल्या. किती वर्षानंतर आपल्याला ती परत रक्कम मिळू शकते, कोण खाते ओपन करू शकतं, हे सर्व बघितलेलं आहे. पण ह्या योजनेचे नक्की फायदे काय आहेत? ही योजना जी बनवलेली आहे किंवा आपण जे बेटी बचाओ, बेटी पढाओ ह्याच्या अंतर्गत ही योजना केलेली आहे. तर फक्त अवेअरनेस नाही ना, आपण त्यांना काहीतरी गोष्टी प्रोव्हाईड केलेल्या आहेत, जेणेकरून काहीतरी ॲक्शन घेऊ शकेल. जो पालक आहे तो आपल्या मुलीच्या फ्युचरच्या दृष्टी किंवा मुलीच्या भविष्यासाठी. मग काय आहेत योजनेचे फायदे? मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत. आर्थिक मदत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या रे, पैशाशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू नाही शकत आहे. बरोबर आहे ना? आता जेव्हा मुलीचं शिक्षण भलेही मग घरच्यांना खूप वाटतं, त्या एका आई-वडिलांना खूप वाटतं, की हां, मुलीला इतकं शिकू दे, तितकं शिकू दे आणि हे. पण सध्याच्या गोष्टी बघितल्या तर हातामध्ये पैसे हवेत ना, त्यांना ॲडमिशन करून देणे आणि ह्या सगळ्यासाठी. मग ही स्कीम जी आहे, ही काय देते? भविष्याच्या दृष्टीने काहीतरी रक्कम मुलीच्या नावाने आपण ठेवल्यानंतर जेव्हाही गरज असेल, तेव्हा ती आपण काय करू शकतो? वापरू शकतो. ठीक आहे? त्यानंतर विवाहासाठी निधी उपलब्ध करून देणे. मुलगीचं लग्न एक एका आई-वडिलांच्यासाठी तर मोठीच गोष्ट असते. बरोबर आहे. चांगल्या पद्धतीने लग्न होऊ दे. अगदीच मोठं-मोठं सोडा, पण एक व्यवस्थित पद्धतीने चांगला विधी वगैरे करून ज्याची परंपरा एक चांगल्या पद्धतीने लग्न होऊ दे. एकतर शिक्षणासाठी आर्थिक मदत आहे, परत विवाहासाठी सुद्धा एक निधी उपलब्ध करून दिला जातो किंवा तिथेही एक आर्थिक मदत काय केली जाते या स्कीमनुसार प्रोव्हाईड केली जाणार आहे. त्यानंतर बघा सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली बचत योजना. बरोबर आहे ना? ही हे सगळं कंट्रोल कोण करत आहे? हे सरकारच्या अंडर लॉन्च केलेले आहे. त्यामुळे इथे मग काही हे होऊ शकतं का, की बाबा हां, पैसे बुडाले किंवा काही अशा गोष्टी नाहीयेत. हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे तर सरकारच्या कंट्रोलमध्ये. त्यामुळे ही जी स्कीम आहे किंवा हे जे बचत केलं जाणार, हे जे पैसे आहेत, हे कसे आहेत आपले सुरक्षित आहेत. आकर्षक व्याजदर. म्हणजे बघा हे अशा स्कीमच्या अंडर जे व्याजदर वगैरे दिलं जातं, हे नॉर्मल व्याजदरापेक्षा थोडंसं जास्तच असतं. त्यामुळे मग व्याजदर जास्त आहे, म्हणून मग काय केलं जातं, तिथे गुंतवणूक सुद्धा जास्त होऊ शकते. किंवा मग त्या जी स्कीम असणार आहे, ती योजना असणार आहे, त्याचा आपण काय करू शकतो, फायदा सुद्धा घेऊ शकतो. आकर्षक व्याजदर झालं, कर सवलतीचा लाभ. हे पण आहे तितकंच. समजा आता जे मॅक्सिमम अमाउंट किती आहे मॅक्सिमम? एक 1.5 लाखाच्या आसपास. तेवढं जर प्रत्येक एखादी फॅमिली जर अफोर्ड करू शकत आहे, तेवढं जर पे करू शकत आहे, की मुलगीच्या नावाने, तर मग ते करणार आणि मग ती अमाउंट जेव्हा जास्त होणार, तर इथे कुठलाही कर भरावा नाही लागणार आहे. त्यामुळे कर कर सवलतीचा सुद्धा इथे काय होणार आहे? फायदा होणार आहे. त्यानंतर दीर्घकालीन बचतीची सवय लागणे. बरोबर आहे ना? बाबा बचत केली, वर्षभरामध्ये मी पैसे घेतले आणि काहीतरी त्याचं वस्तू घेतली किंवा काय केलं असं नाहीये. वर्ष खूप वर्षाची आहे म्हणजे जवळ-जवळ बघा तुम्ही 10 वर्षाची एखादी मुलगी जर आपण बघितलं, की तिचं अकाउंट काढलेलं आहे, आता खातं उघडलेलं आहे. तर 21 वर्ष म्हणजे अराउंड किती झाले? 20 आणि 11. 11 म्हणजे एक 15 ते 20 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, इतकं वर्ष तरी हे बचतीची सवय लागून जाते. दीर्घकालीन बचतीची सवय. आता मर्यादा बघा काय आहेत? खाते फक्त 10 वर्षापर्यंतच मुलींसाठी उघडता येते.
अगं 15-16 वर्षाची मुलगी झाल्याने आता तिचं खातं काढतो नाही. 10 वर्ष किंवा त्याच्या खाली ज्या मुली असणार त्यांचं वय कमी असणार आहे त्याच मुली काढू शकतात. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त बघा, एका आर्थिक वर्षामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 1.5 लाखच आपण काय करू शकतो, रक्कम तिथे भरू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आपल्याला भरता येत नाही. आणि सर्वात कमी किती आहे? सर्वात कमी सांगा इथे. किती असणार आहे? 2018 नंतर किती होती? 250 आणि 2018च्या आधी किती होती? तर 1000 होती. लक्षात कोणती ठेवायची आहे तर ही 250. ओके. बघा, पूर्ण रक्कम मुदतपूर्व काढता येत नाही. नियमानुसारच पैसे काढता येतात. आता इथं इथं परत रिकॉल करा. सांगा मला फटाफट गोष्टी, की आपण काय बघितलेलं आहे. आपण काय बघितलं, की 21 वर्षानंतर आपल्याला सर्व रक्कम मिळणार आहे. पूर्ण रक्कम जी असणार आहे ती. बरोबर आहे? 18 वर्षाची मुलगी झाल्यानंतर आपल्याला 50% रक्कम काढता येते. कशासाठी? तिच्या शिक्षणासाठी. बरोबर आहे ना? क्लिअर आहे इथे? तिच्या शिक्षणासाठी. आणि जर समजा 18 वर्षानंतर तिचं लग्न झालं, तर आपल्याला पूर्ण रक्कम मिळू शकते. ओके? इथपर्यंत क्लिअर असेल. म्हणजे ह्या तर गोष्टी लक्षात घ्या, ज्या एक्झामला म्हणजे याच्यावरती आपल्याला क्वेशन फॉर्म होऊ शकतो. आता निष्कर्ष काय आहे? ही जी योजना वगैरे आलेली आहे, याचा निष्कर्ष काय असू शकतो? बघा, सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, हे जे पण सर्व काही चाललेलं आहे ते मुलींच्या भविष्यासाठी चाललेलं आहे. जी पण आपण अमाउंट ठेवतो मुलीच्या नावाने, तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा तिच्या बऱ्याच साऱ्या ज्या पण गोष्टी असतील तर तिच्या भविष्यासाठी आहेत. बरोबर आहे? त्याच्यानंतर आकर्षक व्याजदर हे बघितलं, कर सवलत पाहिलेलं आहे, सरकारी हमी, यामुळे ही योजना भारतातील सर्वाधिक लोकप्रिय लघु बचत योजनेपैकी एक मानली जाते. बरोबर आहे ना? अशा खूप साऱ्या असतील ना अशा बचतीच्या वगैरे योजना. पण जितका चांगला व्याजदर दिलेला आहे, कर सवलत आहे, किती अमाउंट आपण मिनिमम 250 आहे, जास्तीत जास्त किती आपण 1.5 लाख वगैरे भरू शकतो. 18 वर्षाचे झाल्यानंतर 50% आपण घेऊ शकतो. 21 वर्षाची झाल्यानंतर पूर्णपणे आपल्याला ती रक्कम मिळणार आहे. हे सर्व जर पाहता ही जी योजना आहे ती कशी आहे? भारतातील सर्वाधिक लोकप्रिय लघु बचत योजनेपैकी एक मानली जाते. कोणती योजना बघत आहे आपण? सुकन्या समृद्धी योजना. ओके. तर आता आज ज्या पद्धतीने आपण एक योजना पूर्ण केलेली आहे, ही योजना सुद्धा कोणाच्या अंडर होती? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अंतर्गतच होती. जशा एक आज योजना आपण पूर्ण केलेली आहे, तशा आपण बरेच साऱ्या योजना इथे कव्हर करून घेऊ. आणि उमेद IAS आपल्याला जी पण काय बोलू शकतो आपण, अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या जे आपण एक्झाम वगैरे आता पुढे होणार आहेत, त्याच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. तर तुम्ही त्याच्या संदर्भात तुम्हाला कोणतेही डाऊट वगैरे असतील, काही असेल, तुम्ही आपल्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता, पर्सनली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. असं नाहीये की गोष्ट की फक्त बाबा मला फक्त बॅचचीच एन्क्वायरी हवी. तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील की स्टडी मॅनेजमेंट आणि ह्या सर्व गोष्टी, तरीही इथे टीम तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. धन्यवाद.